बोला मंडळी एखादा व्यक्ती फक्त वाचण्यासाठी जिवंत मुलींचाच नाही तर मुलींच्या मृत शरीरांना देखील सोडत नसेल, आणि तेही एकदा दोनदा नाही तर तब्बल 30 वेळा। हो, ही सत्य आणि काळजाला पिळून टाकणारी घटना आहे एका अशा नराधमाची ज्याने 7 वर्षाच्या काळात 30 निरागस मुलींना उचललं, त्यांचं आयुष्य संपवलं आणि त्यांच्या मृतदेहावरही आपली नीच वासना भागवली। आज आपण जाणून घेणार आहोत या हैवानाची थरारक सत्य घटना आणि तो शेवटी कसा पकडला गेला। मंडळी, दिल्ली NCR आणि उत्तर प्रदेशच्या गावांमध्ये वर्षानुवर्षे लहान मुली बेपत्ता होऊ लागल्या। ह्या मुली गरीब घरातील मजुरी करणाऱ्या कुटुंबातील असल्यामुळे पालक पोलिसात तक्रार करायचे, पण नंतर त्याचा पाठपुरावा करत नसत। त्यामुळे पोलिसही त्या ताकदीने तपास करत नव्हते आणि याचाच फायदा तो नराधम घ्यायचा। त्याने काही मुलींना वासनेचे बळे बनवून पुरवले तर काहींना नाल्यात फेकून दिले। वर्षे निघून गेली आणि त्याच्या क्रूर कृत्यांचे बळी वाढत गेले, पण कोणालाच याची जाणीव सुद्धा झाली नाही। पोलिसांकडे ठोस पुरावे नव्हते आणि त्यामुळे लोकांमध्ये भीती आणि संशय पसरला होता। मंडळी, हा माणूस रोज संध्याकाळी दारू प्यायचा किंवा ड्रग्ज घ्यायचा आणि मग आपले टार्गेट म्हणजेच अल्पवयीन मुलीच्या शोधात निघायचा। यासाठी तो एका दिवसात 40 किलोमीटर पायी चालायचा। मंडळी, सर्वप्रथम त्याने 2008 मध्ये एका मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती। पहिल्यांदा गुन्हा करूनही तो पकडला न गेल्याने त्याचे धाडस वाढले आणि आता हा त्याचा रोजचा क्रम बनला होता। त्याला हवे असायचे निरागस 6 ते 12 वर्षाच्या मुली। तो कधी 10 रुपयाची नोट तर कधी चॉकलेट देऊन मुलींना फूस लावायचा। सुनसान जागी नेऊन प्रथम हवस पूर्ण करायचा, नंतर कुणाला माहीत पडू नये म्हणून तिची हत्या करून टाकायचा आणि त्यानंतर त्या मृतदेहावरही अत्याचार करायचा। अशा नीच कृत्यांचा त्याने 7 वर्षात तब्बल 30 वेळा पुनरावृत्ती केली। मंडळी, पोलिसांच्या तपासात संशयितांची यादी तयार झाली। काही जणांना अटकही झाली, पण पुरावे न सापडल्याने ते सुटले। मात्र एका दिवशी एका छोट्या मुलीच्या बेपत्ता होण्यापासून धागेदोरे मिळू लागले। CCTV फुटेज, साक्षीदारांचे बयान आणि आधीच्या प्रकरणाशी साम्य यातून पोलिसांचा संशय एका व्यक्तीकडे गेला आणि त्या माणसाला अटक करण्यात आले। मंडळी, या सर्व गुन्ह्यामागचा राक्षस होता रवींद्र कुमार। उत्तर प्रदेशातून दिल्लीला कामासाठी आलेला, पण दारू, ड्रग्ज आणि पॉनच्या आहारी गेलेला एक तरुण, आणि हळूहळू तो बनला देशातील सर्वात भयानक सिरियल रेपिस्ट आणि किलर। मंडळी, सुरुवातीला त्याने पोलिसांना एका खुनाचा कबुली जबाब दिला, पण नंतर पोलिसांचा मार बसताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि समोर चौकशीत जे बाहेर आलं ना ते ऐकून पोलिसही थरथरले। तो म्हणाला, मी लहान निरागस मुलींचं अपहरण केलं, त्यांच्यावर अत्याचार केला आणि नंतर त्यांना ठार केलं। मला जिवंत मुलीपेक्षा मृतदेहांवर अत्याचार करण्यास अधिक मजा यायची, असा तो बोलला। हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला, कारण 1-2 नव्हे तर जवळपास 30 मुलींचे जीव या माणसाने घेतले होते। मंडळी, तो पहिल्यांदा 2008 मध्ये गुन्हेगारी जगतात शिरला आणि पकडला न गेल्यामुळे त्याचे धाडस वाढत गेले। 2014 मध्ये त्याला पहिल्यांदा अटक झाली, पण पुराव्याअभावी तो सुटला। परंतु 2015 मध्ये दिल्लीच्या रोहिणी भागात 6 वर्षाच्या मुलीचं अपहरण करताना तो पुन्हा पोलिसांच्या हाती लागला। यावेळी मात्र पोलिसांकडे पक्के पुरावे होते। आता त्याच्यावर मजबूत चार्जशीट दाखल झाली आहे आणि मे 2023 मध्ये न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली। काही दिवसापूर्वीच न्यायालयाने त्याला पुन्हा दोषी ठरवत स्पष्ट केलं की हा गुन्हा इतका क्रूर आहे की यात कोणतीही सौम्यता दाखवण्याचा प्रश्नच नाही। मंडळी, आज रवींद्र कुमार तुरुंगाच्या मागे आहे, पण त्याने घेतलेले 30 निरागस जीव त्यांच्या कुटुंबियांना आयुष्यभर भरून निघणार नाही। अशा नराधमांचा खरा चेहरा समाजापुढे आणणे गरजेचे आहे, कारण हा किस्सा फक्त एका गुन्हेगाराचा नाही तर आपल्या मुलांच्या सुरक्षिततेत सतत जागरूक राहण्याचा इशारा आहे। मंडळी, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, अशा राक्षसाला कोणती शिक्षा व्हायला हवी? फक्त जन्मठेप पुरेशी आहे का की आणखी काय? सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच थरारक सत्य घटनांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन जरूर दाबून ठेवा, कारण पुढच्या व्हिडिओ आपण भेटणार आहोत एका नव्या आणि तितक्याच धक्कादायक घटनेसोबत। जय महाराष्ट्र।